नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. विश्व प्रवक्ते यांनी असं वक्तव्य केलंय, संजय राऊत यांनी, की आमचे घोडे कसे विकल्या गेलेले आहेत आणि 150 कोटीचा कसा व्यवहार झालेला आहे. आता घोडे त्यांनी शब्द वापरलाय, पुन्हा मला आरोप करू नका की मी वापरले. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडे बाजार झाला असा आरोप त्यांनी केलेला आहे. म्हणजे ह्यांनी कबूल केलं की ह्यांचे घोडे विकले गेले. म्हणजे पहिला प्रश्न असा खरं तर पत्रकारांनी विचारायला पाहिजे की तुमचे घोडे बाजारात आलेच कसे. पहिलं तर तुमच्या तबेल्याच्या मालकावरती आरोप जातो ना. तू तबेल्याचा दरवाजा उघडा ठेवला किंवा तू घोड्याला खाऊ पिऊ घातलं नाही म्हणून तर तुझा घोडा बाहेर आला, आणि म्हणून तुझा घोडा बाहेरच्यांनी दिलेले जी काही 150 कोटीचं हिरवं गवत आहे त्याला भुलला आणि तिकडे गेला. म्हणजे पहिलं तर तुझ्यावरतीच आरोप जातो ना, तबेल्याच्या मालकावरती. वर्ल्ड बेस्ट सीएम उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही की तुमच्या तबेल्यातून तुमचे घोडे गेले कशामुळं, आणि 4 वर्ष झाले तुम्हाला सुधारणा, अजून तुमचे घोडे का चाललेत. तेव्हा तुमचं हेच वाक्य होते, 50 खोके एकदम ओके, शिंदे मिंदे तेच बोंबलत राहिला. त्याच्यानंतरच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभेचा त्यांनी स्वतंत्रपणे लोकांच्या समोर जाऊन लोकांकडून मतं मिळवून आपणच खरी मूळ शिवसेना कशी आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून घेतल्याच्या नंतरही तुमचे डोळे उघडायला तयार नाहीत. आत्ता जेव्हा विधानसभेची पोटनिवडणूक होती, बारामती आणि राहुरीची, त्या दोन्ही वेळेस मवियाचं जे पूर्णपणे टाबडं वाजलं, तुम्हाला काहीच, म्हणजे एकीकडून तर तुमचं भरलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. बारामतीला काँग्रेसच्या उमेदवारांनी आणि हर्षवर्धन सपकाळांनी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या, आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला बी फॉर्म दिला, त्यांना अर्जच भरला नाही. प्राजक्त तनपुरेंनी दुसऱ्या उमेदवाराला वेळेवरती उभं करावं लागलं. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीला यापूर्वी सुद्धा की तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला काय म्हणतील त्याला नामुष्कीला तोंड द्यावं लागलं. शरद पवारांचं नाव समोर आलं, तुम्ही गपचूप बसलात. आणि या ठिकाणी तुमच्या मनात नसताना तुमच्याच पक्षाचे असलेले अंबादास दानवे त्यांनी ज्या पद्धतीने भाजपमधल्या त्यांच्या मित्रांना साथ घातली, त्याला प्रतिसाद म्हणून ती निवडणूक बिनविरोध झाली. पण ह्यांच्या हातात काहीच नाही. ह्यांची नावं जी होती तशीच राहिली. स्वतः उद्धव ठाकरेंना पण ही हिंमत झाली नाही की आपण विधान परिषदेमध्ये जाऊत आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारून सरकारला धारेवर धरून, की जी गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली होती ना, तुम्ही त्यांना धोका दिला, टांगा पलटी, घोडे फरार. तुम्ही स्वतः गेलात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडं, मविया नावाचं कडबोळं तयार केलं. त्यावेळेस मैदान सोडून न जाता देवेंद्र फडणवीस ठामपणे विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून उभे राहिले होते. सचिन वाझे आणि त्या प्रकरणात तुमची काय आणि कशी लक्तर काढलेली सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग आता तुमच्यावरती आता ही संधी होती की तुम्ही पण ठामपणे विधान परिषदेमध्ये उभं राहायचं. होता ना तुम्ही तेव्हा आमदार, तेव्हा तर उद्धव साहेब आमदार होते सुद्धा. राजीनामा देतो म्हणल्यावर प्रत्यक्ष आमदारकीचा राजीनामा नाही दिला, फक्त अशी फेसबुकवरती सोशल मीडियामध्ये भंकस केली. प्रत्यक्षामध्ये राजीनामा नव्हता दिला. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, पण विधान परिषदेचा राजीनामा आमदारकीचा दिलेला नव्हता. तुम्ही विधान परिषदेमध्ये होता, मग का नाही तुम्ही जबाबदारी घेतली आणि प्रत्यक्ष लढून दाखवलं. सेनापती म्हणजे काय, असा घरी बसून आणि फेसबुक लाईव्ह करून सेनापती असतो का. आणि तुम्ही आता म्हणता की तुमचे घोडे विकले गेले. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही हे कबूल करायला लागलात की तुमचा तबेला उघडा होता. तुमच्या घोड्यांना तुम्ही काय म्हणता त्याला गवत दिलं नाही, चणे दिले नाही, जे काय असायचं ते, म्हणून त्या घोड्यांना बाहेर जावं लागलं. त्यांना बाहेर काय मिळालं आणि काय नाही तो मुद्दा वेगळा. दुसरं, आता ह्याच्यानंतर सुप्रिया सुळे असं म्हणतात की मी संसदेमध्ये असं विधेयक मांडणार आहे की ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीची काय म्हणतील त्याला लाच दिली जाते आणि घेतल्या जाते. कसं काय तुम्ही सिद्ध करताल. एरवी बऱ्याच ठिकाणी शासकीय पातळीवरती लाच दिली जाते, घेतली जाते. अँटी करप्शन ब्युरो केलं, सगळं केलं, लाच थांबली का. ह्याचा जो मूळ मुद्दा होता की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे, सरकारी हस्तक्षेप कमी करा, हा आम्ही मूळ मुद्दा मांडतो. हे कधीही बोलत नाही. तसं त्या धर्तीवरती विधान परिषद बरखास्त करा असं का नाही म्हणलं जात. भारतातल्या काही सगळ्या राज्यांमध्ये नाही, फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत. मग कशासाठी विधान परिषद ठेवायच्या आहे, हे कशासाठी बुजबुजाट चाललाय. राजकीय पक्षांना सुद्धा आता काय अवघडून बसले मी तुम्हाला सांगतो. एकाला तिकीट दिलं, त्याला खुश करण्याच्या नादामध्ये बाकीचे 50 नाराज व्हायला लागलेत ना. पद ही अशी विलक्षण गोष्ट आहे ना, मी तुम्हाला सांगतो. ती जी फार छान गझल आहे, दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, हो जाए तो सोना है. ज्याला मिळालं त्याला त्याचं फारसं काही वाटत नाही, कारण की अजून मिळावं वाटतं, आणि ज्याला मिळालं नाही तो तडफड करत बसतो.
सगळ्या राजकीय पक्षांची आता डोकेदुखी काय झाली, हा फक्त प्रश्न उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी माध्यमांसमोर येऊन घळाघळा रडावा असा नाहीये. सगळ्यांचीच अडचण आहे. सत्ताधाऱ्यांची पण अडचण आहे की एकाला तिकीट दिलं की दुसरा धुसफूस करतो, त्याला का नाही. इथं आमच्याकडे घडलेला प्रसंग आहे छत्रपती संभाजीनगर. भाजपचे निष्ठावंत असलेले सगळ्यांनी कसं समाज माध्यमावरती येऊन आपलं दुःख व्यक्त केलं की आमची कशी दखल घेतली नाही. किंवा माधव भंडारी वर्षानुवर्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे, त्यांना अजून कशी आमदारकी भेटली नाही म्हणून बाकीचीच गळे काढतात. प्रत्यक्षामध्ये माधव भंडारींच्या काय भावना आहेत ते अजून व्यक्त झालेल्या नाहीत. म्हणजे वैयक्तिक आम्हाला माहिती आहेत, आमच्या परभणीचे जावा आहेत ती गोष्ट वेगळी, पण सार्वजनिकरित्या त्या आलेल्या नाहीयेत. सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा हे दुखणं आहे. त्याच्यामुळे हा जो मूळ प्रश्न आता समोर येते की विधान परिषद पाहिजेच कशाला, त्याच्याबद्दल मात्र कोणी बोलत नाही. सुप्रिया बोलत नाहीत किंवा संजय राऊत काही बोलत नाहीत. संजय राऊतांचं अजून एक दुखणं काय माहिती आहे का, आता ते जात्या होते मध्ये तर हे सुपामध्ये. आता पुढे ह्यांची जेव्हा राज्यसभेची मुदत संपल्याच्या नंतर पुढची टर्म मिळते की नाही असं जेव्हा घाय कुत्रे येतील तेव्हा अडचण तिथं आहे ना, दुखणं तिथं आहे ना. आता पुन्हा जर तुम्हाला खासदारकी मिळाली नाही तर करायचं काय. अगदी इतक्या 81-82 वर्ष वयामध्ये सुद्धा शरद पवारांना काठी टेकवत का होईना पण राज्यसभा पाहिजे असते व्हीलचेअरवर जाऊन सुद्धा. ते सुद्धा असं म्हणत नाहीत की मला नको म्हणून एवढं वय झाल्याच्या नंतर. दुखणं हे आहे ना सगळ्यांचं की ते कोणाला सोडायचं नाहीये. आणि ते किती जणांना मिळणारे मिळून सगळ्या मिळून राज्यसभेच्या जागा, सगळ्या मिळून विधान परिषदेच्या जागा, विधानसभेत सगळ्या भारतभरच्या काढा ना, 3-3.5 हजार आहेत काहीतरी त्या जेमतेम सगळ्या मिळून. मग बाकीच्या कार्यकर्त्यांचं करायचं काय. मग कुठेतरी समित्या करायच्या, पुन्हा त्या समितीवर का नाही घेतलं म्हणून आरडाओरडा होणार. मग बाकीचं म्हणजे हे न संपणार आहे, एंडलेस आहे. अगदी छोट्या छोट्या ठिकाणचे पदन त्याच्यासाठीच्या मारामाऱ्या मी बघतो. पण ह्याच्या बाबतीत कोणी असं म्हणत नाही की हे पदन, ही सगळी जी व्यवस्था आहे हिला एक व्यवस्थित आपण शिस्त लावूयात आणि त्या पद्धतीनं दरवर्षी दर 2 वर्षानंतर बदल होईल. एका मर्यादेच्या पलीकडे कोणालाच एका पदावरती जास्त काळ राहता येणार नाही असं नाही मात्र कोणी म्हणत. हे जे काही सगळं लोणी आहे, काय म्हणतात, कोपराला गुळ लावून ठेवायचा, खाता येत नाही काही नाही, तशातला प्रकार येते. ज्याला मिळालं त्याला पुन्हा मिळवा वाटतं, जे काय आहे ते काहीच नाही. किंवा आमदारकीच फक्त होती, खासदारकी का नाही, किंवा नुसताच आमदार आहे मला मंत्री कधी करणार. कर्नाटकातलं तर हसायचं उदाहरण आहे. आता सरकार बदललं आणि ते जे ज्येष्ठ मंत्री आहेत रेड्डी नावाचे, त्यांना खातं हवं ते भेटलं नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला चक्क. म्हणजे एक तर आधी मंत्री करा, मंत्री केल्याच्या नंतर कॅबिनेट मंत्री करा, त्याच्यानंतर मला खातं कुठलं द्या, आणि ते सगळं झाल्याच्या नंतर मला मुख्यमंत्री का नाही केलं. हे न संपणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्या भोवती जे सगळं ग्लॅमर आणून ठेवलेलं आहे, जे सगळं त्याच्या भोवती त्याला कवच कुंडल देऊन सगळे लाभ तिथं आणून ठेवलेले आहेत, ते त्याचं मूळ कारण आहे. म्हणजे महात्मा गौतम बुद्धांनी तृष्णा हे कसं दुःखाचं मूळ आहे असं सांगितलेलं होतं. ते काय फक्त सामाजिक जीवनापुरतं, वैयक्तिक आयुष्यापुरती गोष्ट नाही, सगळ्याला लागू होणारी ती गोष्ट आहे. आज जे संजय राऊत घळाघळा रडतायत माध्यमांसमोरून की आमचे घोडे विकले गेले, पहिलं तर उत्तर त्यांनी हे द्यावं, मी आधी म्हणलं तसं, की तुमचं तबेला उघडा कसा राहिला. आणि दुसरा आता मुद्दा समोर होतो की ही जी सगळी व्यवस्था आहे, ती सगळी व्यवस्था ती बदलण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काही कारवाई करणार आहात का. पक्षांनी सुद्धा अंतर्गत त्यांची लोकशाही, हे फक्त कम्युनिस्ट पक्षांनी ठरवलं होतं. सुरुवातीच्या काही काळामध्ये जनसंघ आणि त्याच्यानंतर भाजप पण करत होता. आता तरी तसा उरला नाही की कोणाला तिकीट मिळावं, पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, त्या प्रदेशाचा अध्यक्ष कोण असावा, जिल्ह्याचा अध्यक्ष कोण असावा, मतदारसंघ निहाय कोण कार्यकर्ता आहे, ज्येष्ठ आहे, हे सगळं राहिलं बाजूला. आणि तुम्हाला बाहेरून आलेल्यांना तिकीटं द्यायची आहेत किंवा तो जिंकू शकतो किंवा तो जातीचा आहे, हे सगळे गणित बसवण्यासाठी तिकीटं द्यायचे असतील तर मग हे असा असंतोष येत राहणार अशा पद्धतीनं. आणि अजून एक शेवटचा मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो. हे संजय राऊत सांगायला तयार नाहीत की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे गणित आहे ते पूर्णच्या पूर्ण महायुतीच्या बाजूनं होतं, आकड्याचं प्रचंड प्रमाणात. मग सरळ साधा मुद्दा होता की तुम्ही अर्ज भरलेच कशासाठी, बिनविरोध करा. हे तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणलो होतं की घोडेबाजारी होणार काहीच नाही, कारण तुमच्याकडे आकडेच नाहीत ना. आणि प्रत्यक्ष 8 ठिकाणी तुमच्या उमेदवारांनी माघारी घेतली, त्याच्यामुळे ते सिद्धच झालं की तुमच्याकडे काहीच नाहीये. जे लढतायत ते का लढतायत त्याचं त्यांना माहिती आहे, कशा पद्धतीने मॅनेज झालेत किंवा कुठले मतं त्यांना खाऊन टाकायचे आहेत, जेणेकरून जो जिंकणार आहे त्याचा रस्ता मोकळा करावा. आता ही ज्या 12 जागांसाठी निवडणूक होते तिथेही काही वेगळं होईल याची शक्यता नाही. पण तरीही हे सगळं जे चालतं, पत्रकार एक अगदी जेमतेम एखाद्या दुसऱ्या ठिकाणी चुरशीची लढत होईल आणि ठरलेला उमेदवार एखाद्या वेळी चुकून पडण्याची शक्यता आहे. अन्यथा सत्ताधाऱ्यांकडं प्रचंड प्रमाणामध्ये आकडे आहेत.
त्यांचे प्रत्येक उमेदवार जिंकतील ह्याच्यामध्ये काहीच वेगळं म्हणजे कुठल्या अभ्यासकालाही समोर यायची गरज नाही. शेंबडं पोरगं सुद्धा सांगू शकतं. पण संजय राऊत सारख्यांना याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. जो मूळ मुद्दा आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. परत आम्ही वारंवार जी गोष्ट सांगतो की अंगठी हरवलेली आहे जंगलामध्ये आणि आम्हाला शोधायची अंगणात, कारण की तिकडं सोय आहे. आमचे उमेदवार निघून चाललेत, आमचा तबेला उघडा आहे, आमचे घोडे पळून चाललेत आणि पळून गेल्याच्या नंतर मात्र दुसऱ्यांनी ते घोडे विकत घेतले म्हणून आम्ही फक्त आमचं घळाघळा रडणं एवढंच आमच्या हातामध्ये शिल्लक आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.